ये टोवाली गाडी फिरते आधी सांगतो. बोलू का? कितवा ब्लॉग आहे हा आपला? तिसरा. आम्ही पण आम्हीच सांगायचं. चला. नमस्कार पब्लिक, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बिंदास जोडी. आज माझा तिसरा ब्लॉग आहे आणि आज आम्ही चाललोय भिवंडीला. माझा दादा बोलला की भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची स्थापना केलेली आहे, एक नवीन मंदिर आहे ते. तर तेच आज बघायला आम्ही आज चाललोय. माझे 2 भाऊ आहेत, एक बहीण, आणि आम्ही दोघं चाललोय फिरायला. तर तुम्ही पण आमच्या बरोबर कंटिन्यू राहा. तर आता आम्ही इथे थांबलो आहे सीएनजी भरायला आणि तुम्ही बघत असाल आम्ही सगळे तर ऑलरेडी गाडीतून उतरलोच होतो. विनय आपला आता उतरलाय आणि सीएनजी भरायला आता आम्ही थांबलोय. आता आम्ही निघालोय भिवंडीच्या दिशेने, जे आपलं टार्गेट आहे. आणि जर तुम्हाला जायचं झालंच भिवंडीला शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल तर ते नवी मुंबईवरून फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे. आणि नाशिक हायवेलाच लेफ्ट साइडच्या रस्त्याने आतमध्ये गेल्यावर गावागावांमधून त्याची एंट्री आहे. ते आता तुम्ही पुढे बघालच. तर आता आम्ही इथून निघालो, बाहेर पडलोय. ट्रॅफिक पण होतीच आणि त्याच्याबरोबर पाऊस पण होता. पाऊस तर एवढा होता की असं वाटलेलं की महाबळेश्वर मध्येच मग बरं होतं. आम्ही मुंबईमध्ये पण तेच झालेत पावसाचे आणि महाबळेश्वर मध्ये पण तेच. आम्ही तर खास करून लोणावळ्याचा प्लॅन चाललेला आमचा, पण दादा बोलला काय लोणावळ्याला त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर झालंय भिवंडीमध्ये, ते बघून या. पहिलं तर मी ते ऐकूनच शॉक झाले की आपल्या छत्रपती महाराजांचं मंदिर झालंय. म्हणून मी ते ऐकलेच, म्हणलं नाही ठीक आहे मग तिकडेच जाऊया. कारण म्हणजे लोकेशन असं चेंज करायची इच्छा पण नाही झाली की नको तिथे, नको दुसरीकडे. एवढं म्हणलं भारी मंदिर झाले, तेच पहिलं बघायला जायचं असं आम्ही ठरवलं. आणि सगळे रेडी पण झाले लगेच, कोणाचंच काही नव्हतं की नको नाही काय नाही. सगळे तयार पण झाले, खुश पण होते. त्यात थोडी आमची जरा मस्ती चाललेली. आमचे डान्स स्टेप बघून तुम्हाला जरा समजेलच आमचं कोणतं गाणं होतं ते. आम्ही गाणं काय या व्हिडिओमध्ये टाकलं नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही डान्स स्टेप ओळखूनच समजाल की कोणतं गाणं आहे ते. आणि ज्यांना समजले त्यांनी प्लीज कमेंट मध्ये सांगा कोणतं गाणं होतं हे. त्यात जरा माझा भाऊ पण जरा मजा घेत होता डान्सची. ते लाजाळू एक प्राणी आमच्या बाजूला बसलेला, त्याला तर कशातच इंटरेस्ट नाही. ते आपलं यायचं म्हणून आलं होतं. आणि तुम्ही बघताय डोंगर विंगर, असं वाटत होतं मुंबईमध्ये आहेच नाही, महाबळेश्वर मध्येच परत आलोय असं वाटलं आम्हाला. एवढं मस्त डोंगर विंगर, धुकं तेवढंच, आणि थंडी पण तशी होती तिथे थोडीफार. आणि हिरवळ तर आता पावसाळ्या म्हटलं सगळीकडे आहेच, पण भारी वाटला. मस्त जाताना खूप मजा येत होती. अजून लोकेशनला तर पोचायचं आहेच, त्याला अजून वेळ आहे. पण हे असेच डोंगर बिंगर बघत बघत आम्ही गप्पा टप्पा मारत चाललेलो. आणि मुळात आम्हाला बाईकवरच फिरायचं होतं, पण पाऊस पण एवढा होता की घरातले पण म्हणले की नको बाईक वगैरे, गाडीच घेऊन जा. नंतर पावसात बाईकवर फिरायची जी मजा आहे ती इतर वेळ नसतेच. पण ठीक आहे, बाईकवर नाही तर आम्ही 4 व्हीलरने आलो मग. आणि होते आम्ही 5 जण होतो, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊन दे, बाईक नेण्यापेक्षा सगळं एकत्रच आपलं गाडीत जावं. तेवढीच जरा एकत्र मजा घेत घेत एकमेकांची खेचत आम्ही निघालो. ट्रॅफिक 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 ट्रॅफिकचा कोण नाद नाही करू शकत. हे जरा पुढे आल्यावर जरा मोकळा रस्ता भेटला होता. मोकळा रस्ता भेटला की विना गाडी आपली पाहिजे असं तांगडत होता मग. आणि हे आपण आता जिथे चाललोय हे नाशिक हायवे वरून लेफ्ट साइडला एक रस्ता जातो गावागावांमधून, त्या आता रस्त्याला आम्ही आहे. आणि तो रस्ता पण एवढा भारी होता आणि मस्त, म्हणजे असं कोकणात गेलेल्याची फिलिंग येत होती की दोन्ही साइडला घरं, झाडी आणि मधूनच आपला रस्ता. आणि घरं पण एकदम छान अशी, जसं काही गावालाच कुठेतरी चाललोय असं वाटत होतं. कोकणातलीच फिलिंग आली मला तरी, खूप भारी वाटलं. कोकण पण तसं फिरायला मस्त आहे. आणि हे आणि विनय तर आमचा थार असल्यागत मजा येत होता चालवायची. त्याला जरा मजा येत होती गाडी चालवताना. आणि मला तर बाबा नेचरच बघून खूप भारी वाटलं होतं. ते असं म्हणजे वाटलंच नाही की मुंबईला आहे.
मस्त कोकणात फिरतोय. हे बघा, तुम्हाला पण वाटत असेल की नक्की मुंबईमध्येच आहेत का, पण आम्ही मुंबईमध्येच आहे. पण मस्त एरिया आहे हा, भारी वाटलं. तुम्ही पण या, तुम्हाला पण मस्त वाटेल. आणि लोकांची इथे शेती पण करतात लोक. भात सुद्धा लावली होती, भरपूर जणांनी भात लावलेलीच होती. त्यांची वावरं वगैरे जसं गावाला असतं सगळं तसंच होतं इथे सगळं. आणि हे बघा, मंदिराकडे जाण्याचं इथे एक एरो दाखवलाय, तिथून आम्ही आता निघालोय. तसं आम्ही मॅप लावलाच होता, मॅपच्या ह्याच्यावरच आलोय. ते गावामध्ये एंट्री केली. खूप म्हणजे गावागावांमधूनच हा रस्ता आहे, असा काही मोकळा रस्ता नाहीये किंवा हायवे नाहीये आतमध्ये जाताना. त्याच्यामुळे गाडी पण तुम्ही पण सावकाश चालवा. आमचा विनय पण आहे जरा बेतावर. ही बघा वावरं. आपलं जे लोकेशन जे फिरायला आलो आपण ते आता इथून आलंच. हे बघा, हे समोर तुम्ही बघतच असाल मंदिराचा कळस. ज्या मंदिराचं दर्शन घ्यायला आपण आलोय आज ते, तिथे आम्ही आता गाडी पार्क केली. ते तुम्ही बघत असाल कळश. महादेवांची मूर्ती आहे बाहेरच मोठी. हे त्यांचे मावळे घोडे बाहेर असे स्टॅच्यू मध्ये आहेत. खूप म्हणजे असं ऐतिहासिक असं कुठेतरी गडकिल्ले फिरायला गेल्याची फिलिंग आली होती. आणि पब्लिक पण भरपूर होती. मी आणि अश्विनी तर कधी आतमध्ये जाऊन बघतोय असं झालेलं आम्हाला. हे बघा, मन अगदी प्रसन्न झालं बघूनच, भारी वाटलं. तुम्ही पण नक्की या, तुम्हाला पण खूप मस्त वाटेल. हे खूप खूप म्हणजे खूप माणसं त्या ठिकाणाचा लाभ घेत होती. फोटोशूट चाललेला, दर्शन घेत होते. भरपूर जणांचं खूप काय काय वेगवेगळं चाललेलं आहे बघा. आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं आम्ही दर्शन घेतलं. त्यांची अशी सुंदर मूर्ती बघून भारी वाटलं. ह्या जिजाऊ माता, त्यांचं पण दर्शन घेतलं. हे तुळजापूरची अंबाबाई. फोटो असे लावलेले आहेत जे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत सगळं त्यांच्या जे ऐतिहासिक गोष्टी घडल्या त्या सगळ्या तिथे दाखवण्यात आलेल्या आहेत फोटोच्या आधारे. आणि त्याच फोटो खाली त्यांची माहिती पण दिलेली आहे. आणि हे अशा त्यांच्या तेव्हाच्या काळातील तलवारी, भाले, शस्त्र त्यांची जे युद्धात ते वापरत होते, ढाल वगैरे, हे सगळं तिथे आहे. हे चिलखत. आणि हे जे आता तुम्ही बघितलं हे पूर्ण 3 ते 5 किलोच्या वजनामध्ये आहे. आणि ते तेवढं घालून ते लढाई खेळत असायचे. हे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे भाले, शस्त्र. आणि हे तुम्ही बघत असाल की कसे हे फोटो आहेत आणि त्यांच्या खाली पूर्ण त्यांची माहिती दिलेली आहे. मी सगळे फोटो काढून तर तुम्हाला माहिती नाही दाखवू शकत, कारण खूप मोठं आहे ते तुम्ही स्वतःहून येऊन बघितलं तर तुम्हाला खूप भारी वाटेल. ते एवढं सुंदर आहे, ते बघण्यासारखं आहे. मी सांगण्यापेक्षा तुम्ही येऊन बघण्यात ते जास्त भारी आहे. आणि हे बघा, इथे एक छोटस त्यांचं गॅलरी, त्यांची पुस्तकं होती, त्यांचे ऐतिहासिक पुस्तकं होती. त्याच्यानंतर वरती जाऊन व्ह्यू बघितला, तिथे जरा फोटोशूट वगैरे केला. मन एकदम प्रसन्न झालं, भारी वाटलं. असं वाटलेलं कुठल्या तरी पण आम्ही किल्ल्यावर गेलो. एवढं ते म्हणजे छान वाटत होतं. डोळ्यांना पण बघताना सुंदर वाटत होतं आणि मन पण अगदी तृप्त झालं होतं. हे बघा, तुम्ही बघत असाल, हे बघा, एवढं ते बघण्यासारखं आहे ना दृश्य की डोळे तृप्त होतील अगदी. आणि मग नंतर आम्ही आलो बाहेर. बघा कसे आम्ही खायला बसलो, कारण भूकच खूप लागलेली. सकाळी पण निघालेलो अशा टायमावर की जेव्हा नाश्ता झाला आणि लगेच निघालो. नॉनस्टॉप आम्ही आलोय, मध्ये कुठे काय थांबलो नाही, काय नाही. पावसाने एवढी वाट लावली, त्याच्यामुळे थांबण्यात पण अर्थ नव्हता. पण इकडे पूर्ण उघडलेलं, भारी वाटलं. नेहमी फिरायला गेलो की आम्हाला कंटाळा येतो रिटर्न येताना, पण यावेळी तसं काय नाही झालं. यावेळी आम्ही फ्रेश होतो, कारण यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं होतं. त्याच्यामुळे मन खूप प्रसन्न झालं होतं. आता आमचा चाललाय परतीचा प्रवास. झाला आमचं दर्शन बघितलं. आता आम्ही निघालोय घरी. तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या व्लॉगला, चॅनलला